तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे, उद्या दिनांक आहे 4 जुलै. जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये जे आपला पावसाची पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, अ, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. कारण की जे आहे तुम्हाला तुमच्या भागामधील हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर नक्की व्हिडिओ पहा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, राज्यामध्ये जे आहे आपण जसं की या महिन्यामध्ये 1 जुलैपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला हलका ते रिमझिम पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये फक्त जे आहे अ, पावसाचा जे आहे जोर जोर आपल्याला जे आहे जास्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 3 जुलै आणि राज्यामध्ये आपलं जे आहे आजच्या दरम्यान सुद्धा जे आहे दुपारनंतर मराठवाड्यामध्ये तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाने जे आहे हजेरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आज रात्रीच्या दरम्यान नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पाऊस पडणार आहे याचा अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊया आधी, आणि त्यानंतर जे आहे उद्याचा हवामान अंदाज पाहूया. तर आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील जे आपला छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, मालेगाव तसेच सोलापूर, लातूर आणि धाराशिव आणि बीड या भागामध्ये जे आपलं आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही. तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्हा तसेच पुसद, लोणार, चंद्रपूर, अकोला, अमरावती आणि जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच जे आहे नाशिक जिल्हा, इगतपुरी, पालघर, डहाणू, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पुणे, दापोली, सातारा, चिपळूण, रत्नागिरी, कराड, राजापूर, निपाणी, कोल्हापूर हा जो परिसर आहे कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्याचा, त्या भागामध्ये जे आपला गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर या ठिकाणी कायम पाहायला मिळत आहे. आणि त्या भागामध्ये जे आपला अजूनही पाऊस जे आहे आपल्याला कायम राहणार आहे. म्हणजे पावसाची संततधार या ठिकाणी राहणार आहे. पावसाला उघडीप राहणार नाही. कोकणपट्टीमध्ये आणि उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाला उघडीप राहणार नाही. पाऊस जे आपला रिमझिम पाऊस सुरूच राहणार आहे. फक्त जे आहे नंदुरबार भागामध्ये आपला तसेच खानदेशमधील मालेगाव या भागामध्ये सुद्धा जे आपलं आज रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. उद्या दिनांक आहे 4 जुलै आणि उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण आपलं जे आहे उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जे आपलं हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. आणि दुपारनंतर जे आहे ढगाळ वातावरण तयार होऊन पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार होईल. तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, पुणे आणि सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो परिसर आहे या भागामध्ये उद्यासुद्धा जे आहे पावसाचे संततधार या ठिकाणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे जे आपण तो भाग सोडून इतर जिल्ह्याचा हवामान अंदाज या ठिकाणी पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, जे आपला जसं की मराठवाडा, खानदेश भाग, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव आणि सातारा हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील. आणि दुपारनंतर जे आहे पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार होईल. पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय होईल. आणि दुपारीनंतर जे आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, चाळीसगाव, मालेगाव, सिल्लोड, चिखली, बीड, अहिल्यानगर तसेच जे आहे जामखेड, पेठ, दौंड, केज, कडा, राळेगण, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, शिरूर, गेवराई, माजलगाव हा जो परिसर आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जे आपला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल या भागामध्ये. तसं जे आहे दुपारनंतर म्हणजे दुपारी 3च्या नंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढेल. आणि हा पाऊस आपल्याला जे आहे त्यानंतर विदर्भाकडे आणि मराठवाड्याकडे जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, माजलगाव, गेवराई, परळी, पाथरी, मानवत, परतूर, सेलू, अंबड, जितूर आणि जालना, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, सिल्लोड तसेच चिखली, बुलढाणा, मोहना, सिल्लोड, खामगाव, अकोला आणि करंजा आणि पुसद आणि हिंगोली आणि नांदेड हा जो परिसर आहे या भागामध्ये आणि लातूर जिल्हा आणि तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपला उद्या दुपारनंतर म्हणजे दुपारी 3च्या नंतर ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राज्यातील आपलं जे आहे या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस आपला भाग बदलत राहील आणि हा पाऊस जे आपला पावसाची शक्यता आपला काही भागामध्ये कमी राहील.
हलका ते रिमझिम राहील, तर काही भागामध्ये पावसाचा जोर थोडाफार जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. परंतु जे आपला दुपारनंतर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळेल. तसे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सुद्धा आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची सरी या ठिकाणी पाहायला मिळेल, धाराशिव आणि सातारा या परिसरामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपला उद्याच्या रात्रीचा हवामान जाणून घ्यायचं म्हणलं तर उद्या रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे हिंगोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम आणि नागपूर या भागामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मराठवाड्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. खानदेश भाग, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि विदर्भामध्ये सुद्धा जे आहे दुपारनंतर पावसाची हजेरी राहील. तर आता जे आहे नाशिक परिसर आहे, तसेच इगतपुरी, पालघर, मुंबई, पुण्याचा जो परिसर आहे, पुणे भागामध्ये असं नेमकी पुण्यामध्ये जे आहे जो मुंबई साईडचा परिसर आहे त्या भागामध्ये पाऊस आपल्याला सततधार या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि जो आल्यानगर साईडचा जो परिसर आहे म्हणजे बारामती, दौंड आणि जे आहे खेड, आल्यानगर, जुन्नर हा जो परिसर आहे या यामध्ये फक्त जे आपला दुपारनंतर पाऊस राहील. आणि जो खोपलीचा जो परिसर आहे, खोपली, गोळेगाव आणि लावासा, लोहा आणि सासवडचा काही भाग, खामसेट आणि हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो पावसाची सततधार या ठिकाणी सुरू राहील. आणि चाकणचा थोडाफार काही भाग राहील यामध्ये पाहायला मिळेल. तर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे सध्या पावसाचे वातावरण जे आहे आपल्याला गेल्या काही दिवसापासून जे आहे मुंबईचा जो साईडचा परिसर आहे, कल्याण, डोंबिवली, पालघर, इगतपुरी आणि नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला जे आहे गेल्या काही दिवसापासून पावसाचा सततधार या ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्या भागामध्ये काय पावसाला उघडीप पाहायला मिळत नाही. आणि मराठवाड्यामध्ये जे आपला पावसाला फक्त जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे पावसाची शक्यता आपल्याला जी पाहायला मिळत आहे, राज्यामध्ये हा जो पाऊस आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये थोडाफार म्हणजे 5-6 तारखेच्या दरम्यान राज्यामधील पावसाचा जोर थोडाफार वाढणार आहे. 5-6 तारखेदरम्यान म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यामध्ये चांगला पावसाचे वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 6-7 तारखेच्या दरम्यान. 5 तारखेच्या नंतर जे आहे राज्यामध्ये थोडाफार पावसाचा जोर आपल्याला मराठवाडा, तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश भाग आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, आषाढी एकादशी दिवशी जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 4 जुलै आणि उद्याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आपण शेतकऱ्यांना रोजच्या रोज हवामान अंदाज या ठिकाणी देत असतो. आणि उद्याचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना पूर्णपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे आपले शेतकरी आपले शेतीची कामे राहिले असेल, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करू शकतात. कारण की दुपारपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही. आणि सध्या जो पाऊस पडत आहे तो फक्त पाऊस आपल्याला जे आहे राज्यामध्ये थोडाफार पावसाच्या मध्यम किंवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये फार मोठा पावसाची शक्यता आपल्याला काही ठिकाणी फक्त काही भागामध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी. अन्यथा जे आहे पावसाचे वातावरण आपलं जे आहे सध्या हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. 15 ते 20 मिनिटाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा हवामान आपल्याला कोल्ड राहते आणि परत 15 ते 20 मिनिटाचा पाऊस या ठिकाणी सध्या पाहता दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि तुमच्या भागामधील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा आणि कुठला हवामान अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा. धन्यवाद.